हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आम्ही बघा कुठे आलेलो आहोत. सगळ्यांना जय हिंद. आम्ही आलेलो आहोत इकडे मुंबईला आणि मी ना माझ्या पुतणीच्या घरी चाललेली आहे. मी माझी बहीण आहे, छोटी आहे आणि कोमल आहे. तर बऱ्याच दिवसाचं जायचं होतं, तर आम्ही जाणार आहोत कल्याणला. चला तुम्ही पण आमच्याबरोबर, मी तुम्हाला दाखवणार आहे कुठे जाणार आहोत आम्ही. छोटी आहे का? तर आता लिफ्ट येते आहे म्हणून आता इथे आम्ही उभे राहिलेलो आहे. मग बहीण पण आली की बघ, दाबलेलं आहे बटन. कोमल हाय कर. चला आम्ही आता बस रिक्षात स्टेशनवर चाललेलो आहे. सारखा इथे आलेलो आहोत मुलुंड स्टेशनवरती आणि बघा गाड्या अशा फास्ट असतात, अगदी 2-2 मिनिटाला गाड्या चालू असतात. फक्त इकडे माहिती असणारा माणूस पाहिजे. जर का आपल्याला माहिती नसेल ना तर खूप आपली जमलिंग होते. तर आमची जमलिंग झाली होती पण ती नंतर झालेली आहे. तो किस्सा पण मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही परत जाऊन परत त्या स्टेशनला आलेलो. तर बघा दुसरी पण लोकल आलेली आहे आणि ही छोटीची मस्ती चालू आहे स्टेशनवरती सुद्धा. डान्स करते छोटी. तर दुसरी लोकल इकडे आलेली आहे, तर हिच्यातच आम्ही बसणार आहोत आता. तर चढतानाचा व्हिडिओ तर शक्यच नाही आहे. आम्ही आलेलो इकडं खूप आहे ना, हां, त्याच्यामुळे मग खात्यापर्यंतच त्या रिक्षावाल्याने सोडलं. काय काय आलेलं आहे ना रविनाचं. आम्ही एवढे बसलेलं आहे. हे बघा आहे हॉल. हे आहे किचन. हे आहे बेडरूम. या आहे सार्थक. ही मम्मी हाय कर ना. जय भीम मंडळी. तर बघा इथं माझ्या पुतणीचं घर आहे आणि ते माझे व्हिडिओ बघतात बघा टीव्हीवरती. आम्ही आता बसलोय. तू कुठं चालली? कपडे वाळत घालायला चालली. तुम्हाला मी बाहेरचं दाखवते बघा. तिथं ना अशी चाळच्या चाळच आहे. इकडं काय काम चालू आहे का? रूम बांधताय का? ते कोणी राहिला नाही आहे खाली का? ते बघ किती लांबपर्यंत चाळ आहे. तर इथे आल्यावरती पण आपलं काम जे आहे ना ते आपली पाठ काही सोडत नाही. तर त्यांच्या बाजूच्या आहेत ना, ह्या तिच्या मैत्रिणी आहेत रवीनाच्या. तर त्या आलेल्या आहेत इथे आणि त्यांना माझ्याकडून पेपर कटिंग करून पाहिजे आहे. तर इथे मी सुरू झालेली आहे आणि त्यांनी ना हे फ्रॉक जे आहेत ना सॅटिनच्या कपड्याचे शिवलेले आहेत, लॉंग वन पीस. तर ते मी बघत होते. तर एका साडीमध्ये हा फुल घेराचा लॉंग वन पीस होतो. शक्यतो 2 होत नाही, घेर मग कमी होतो आणि चुन्यांचा होतो म्हणजे प्लेट्सचा. तर ही जी बसली ना तर तिने मला पुढचा भाग बनवलेला दाखवायला पण आणलेला होता. प्रिन्सेस कटचा पार्ट बनवलेला आहे तिने आणि ह्या ब्लाऊजच्या मापावरून आपल्याला तिला कटिंग करून द्यायचे आहे. आणि नंतर आपल्याला घरी पण जायचं आहे. तर बघा भरपूर सारे ड्रेसेस यांनी शिवलेले आहेत. म्हणजे इथे कोणतरी आहेत तर त्यांच्याकडून त्यांनी शिवलेले आहेत. तर हा जो आहे ना क्रेप सिल्कचा कपडा आहे, काही सॅटिनचे आहेत आणि हा एक रवीनाने साडीचा शिवलेला आहे बघा. सॅटिनची साडी मिशोवरती येतात ना त्या साड्या, तर त्या साडीचा आहे. तर डेली यूजला खूप मस्त आहे, स्वस्तात मस्त. तर मी ते बघितले आणि नंतर आहे ना त्या बसलेल्या आहेत ना ताई, तर त्या ताईला कटिंग करून दिलेली आहे प्रिन्सेस कटची. तर ती मला म्हणत होती की मला बाही पण काढून द्या. हा जो ड्रेस आहे ना याची बाही बनवलेली होती ना, त्याची बाही मी त्यांना काढून देत होती. तर जेवण वगैरे पण आम्हाला करायचं होतं, पण तेवढ्या वेळामध्ये आम्ही
पटकन हे सगळं काम उरकलेलं आहे. नंतर जेवण वगैरे तर तिने फिश आणलेले होते. मच्छी फ्राय करणार आहोत कारण उन्हाचा कंटाळा येतो खूप. असं जेवण वगैरे बनवायला तीही कामावरून आलेली होती, थकलेली होती. त्याच्यामुळे मग तिला बोलले की जे असेल त्याच्यातच ॲडजस्ट करून घे म्हणून. आणि या सगळ्याजणी कुतूहलाने बघत होत्या मी कशा पद्धतीने कटिंग करते आणि किती वेळामध्ये करते. मी त्यांना समजावून सांगत होते की कटिंग कशी ठेवायची आहे कपड्यावरती. ते पण त्या ताईंना मी दाखवून दिलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी जाणार आहोत थोड्या वेळाने. आणि माझ्या मोबाईलला स्पेस नसल्यामुळे काय होतं, जास्त मोठा व्हिडिओ काही शूट होत नाही आहे. तर चला आता आम्ही निघतोय घरी जायला. पाहुणचार झाला, चहा पाणी झाला, जेवण झालं, सगळं झालं आणि आम्ही आता चाललेलो आहे. ती येते मला बसून द्यायला. तर कोमल केसवींचं ती माझी बहीण गेली पुढं. तर ती थोडी झोपली होती. मला काही झोप येत नाही दिवसाची, मला सवय मशीन कामाची. मी थोडंसं फ्रेश झाले, तोंडावरती पाणी मारलेलं आहे आणि आम्ही आता घरी जायला निघालेलो आहे. चला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा. बाय बाय.